नमस्कार. लोकप्रशासन विषयाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आज प्रशिक्षण, त्याच्या व्याख्या आणि ह्या व्याख्यांच्या आधारावर त्याचे अर्थ हा या ठिकाणी बघणार आहोत. प्रशिक्षण, ज्याला की इंग्रजीमध्ये ट्रेनिंग असे म्हणतो, ह्या प्रशिक्षणाचा अर्थ एखाद्या बाबीसाठी शिक्षण व प्रत्यक्ष कृतीद्वारे त्यांना योग्य बनविणे, त्यांना त्यांची कार्य आणि जबाबदारी या अनुषंगाने त्यांना यथोचित अशा स्वरूपाचे पद्धतीचे शिक्षण प्रात्यक्षिक देणे, याला आपण प्रशिक्षण असे म्हणतो. या प्रशिक्षणाच्या निरनिराळ्या विचारवंतांनी निरनिराळ्या स्वरूपाच्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि ह्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे ही मार्शल डिमॉक यांनी केलेली आपल्याला दिसून येते. डिमॉक यांच्या मते व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील कार्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची निर्मिती करण्यासाठी, तसेच त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा सचेतन निर्माण करण्यासाठी केलेला सुसंघटित प्रयत्न म्हणजे हे कर्मचारी प्रशिक्षण होय. डिमॉक यांनी प्रशिक्षणाची अतिशय चांगल्या अशा स्वरूपाची व्याख्या केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. परंतु यामध्ये ही व्याख्या करीत असताना त्यांचा दृष्टिकोन हा थोडा संकुचित असलेला आपल्याला या ठिकाणी जाणवतो. कारण त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये केवळ व्यवस्थापनाची कार्य, जबाबदाऱ्या आणि त्यासाठी आवश्यक असणारी व्यवस्थापनाची कौशल्य एवढा पुरताच या ठिकाणी विचार केलेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा की प्रशिक्षण ही जी संज्ञा आहे ही ठराविक व्यवस्थापन अथवा अधिकारी वर्ग अथवा इतर कर्मचारी ह्या कोणीही एका गटासाठी संबंधित नाही, तर यामध्ये सर्वच ह्या घटकांचा समावेश जो आहे तो होत असतो. तरी सुद्धा या व्याख्येमधनं आपल्याला ही बाब या ठिकाणी बघावयास मिळते की आपली कार्य, आपली जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, इनफॅक्ट ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपल्याला जे काही ज्ञान, माहिती, कौशल्य याची आवश्यकता असते ते मिळवून देण्याचा एक सुसंघटित प्रयत्न म्हणजे प्रशिक्षण होय. तर यासोबत डॉक्टर MP शर्मा यांनी या ठिकाणी प्रशिक्षणाची व्याख्या ही केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर यामध्ये डॉक्टर MP शर्मा म्हणतात, अपेक्षित दिशेने नोकरांची अभिवृत्ती व मूल्य यांचा विकास घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यात, सत्तेत किंवा बुद्धिमत्तेमध्ये वाढ करण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे प्रशिक्षण होय.
कर्मचारी यांची ही अभिवृत्ती व मूल्य यांचा विकास घडवून आणणे. कारण प्रत्येक भरती झालेला कर्मचारी हा मोठ्या प्रमाणावर प्रेरित होऊन ह्या सेवेमध्ये आलेला असतो. अशा वेळी त्याची स्वतःची काही मूल्य ही त्या ठिकाणी त्यांनी जोपासलेली असतात आणि त्याच्या कार्यासाठी जर अशी मूल्य हे उपयोगी ठरत असतील तर अशी मूल्य ही त्याच्यामध्ये वृद्धिंगत होणे हे प्रशासनाच्या दृष्टीनं फायद्याचंच ठरतं. आणि सोबतच की त्यांच्या ह्या कर्मचाऱ्यांच्या आपली कार्य व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जी काही कौशल्य बुद्धिमत्ता ह्यांची आवश्यकता आहे या बाबीचं योग्य ॲनालिसिस करून त्यांच्यामध्ये ते कौशल्य ती बुद्धिमत्ता याची वाढ होण्याचा जो काही प्रयत्न करण्यात येतो त्याला डॉक्टर एम पी शर्मा प्रशिक्षण असे म्हणतात. एका व्यापक विचारातून एका व्यापक दृष्टिकोनातून डॉक्टर एम पी शर्मा यांनी ही व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर विल्यम जी टोरपे हे म्हणतात, प्रशिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे नोकरांचे कौशल्य, संचयी ज्ञान व प्रवृत्ती यांचा विकास घडून येतो. नोकरांच्या वर्तमान कार्यात प्रभावीपणा निर्माण केला जाऊन त्याची वरिष्ठ पदासाठी तयारी करण्यात येते. कारण प्रत्येक कर्मचारी ज्यावेळी वरिष्ठ पदावर पदोन्नतीने जातो त्यावेळी त्याच्या कार्याचं ॲनालिसिस किंवा विश्लेषण हे करण्यात येत असतं. आणि ह्या प्रत्येक बढतीला हे विश्लेषण हे या ठिकाणी प्रमाणित आधार हा ठरविण्यात येत असतो. मग प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या ह्या कार्यामध्ये, त्यांच्या ह्या वर्तमान कार्यामध्ये वाढ करणे, विकास करणे, ती कार्य अधिक अपडेट करणे, तसेच त्यांना वरिष्ठ पदावर जाऊन आपली जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांना तयार करणे, ह्या प्रक्रियेला या ठिकाणी टोरपे प्रशिक्षण असे म्हणतात. एकूणच ह्या तिन्ही व्याख्यांचा विचार केला तर विल्यम जी टोरपे यांची व्याख्या अधिक समर्पक, व्यापक असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यासोबतच या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला प्रशासकीय सुधार आयोग यांचं ह्या प्रशिक्षणाबाबत काय मत आहे हेही या ठिकाणी बघणे महत्त्वाचं ठरतं. तर प्रशासकीय सुधार आयोग म्हणतो, प्रशिक्षण म्हणजे मानवी बाबीतील गुंतवणूक होय. मानवी क्षमतेत सुधारणा घडवून आणण्याचे तसेच ह्या नोकर वर्गाची कार्यक्षमता वाढविण्याचे ते एक साधन होय. कारण संघटनेत असणाऱ्या ह्या दोन्ही घटकापैकी यांत्रिकी घटक व मानवी घटक, आणि ह्या मानवी घटकामध्ये एक मोठी गुंतवणूक प्रशिक्षणाच्या माध्यमातून होत असते. यामध्ये त्यांची कार्य, त्यांच्या जबाबदाऱ्या याच्यामध्ये पार पाडण्यासाठी त्यांच्या सुधारणा घडवून आणण्याबाबत प्रशिक्षणाच्या दृष्टीने प्रशासकीय सुधार आयोगाने आपले मत या ठिकाणी व्यक्त केलेले आपल्याला दिसून येईल. अशा पद्धतीनं आपण बघतो की एकूणच ह्या व्याख्यांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येते की कोणतीही संघटना, कोणतीही शासकीय संघटना असो, ह्या शासकीय संघटनेतील कर्मचारी, अधिकारी अथवा व्यवस्थापन
यांच्या कार्यप्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणणे, तसेच नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची त्यांची पार पाडावयाची जबाबदारी याबाबत त्यांना ज्ञान करून देणे, त्या कर्मचाऱ्याच्या जबाबदारी पेलण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करणे, जेणेकरून भविष्यात तो वरिष्ठ पदावर यशस्वीपणे कार्य करू शकेल. या हेतूने करण्यात येणाऱ्या ह्या सुसंघटित प्रयत्नाला आपण या ठिकाणी प्रशिक्षण असे म्हणतो. या प्रशिक्षणाची उद्दिष्टे जी आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.